ही माती आपल्याला खूप कळली पाहिजे. तुम्ही इथं जे सगळे बसलात ना त्या मातीच्या ओढीनं आलेल्या आहात है ना. तुम्ही कुठेही नोकरी करा, किती लांब असा, कुठेही असा, तिकडं मालेगाव, चांदवड, दिंडोरीवरून मंडळी आलेली आहे आणि त्या या मातीशी संबंध सांगतात का आमची इथं पाठी होती पहिली. हा, म्हणजे ही आठवण आपण खूप ठेवायला पाहिजे, या मातीची आठवण. आणि माती म्हटलं तर मातीची ओळख करून देणारी माता असते. हा, कारण ती पहिल्यांदा आपल्याला बोटाला धरून हळूहळू चालायला शिकवते आणि आपण चालायला लागलो की ती मोकळी होते आणि ती सांगते त्या मातीला, जणू काही असं सांगते की बाई आतापर्यंत मी सांभाळलं, पोटामध्ये, पाठीवर, अंगा खांद्यावर, मांडीवर, हा, इथून पुढे तू सांभाळ. माझं काय, मी तर कधीही जाऊ शकते, पण तू तर अमर आहेस ना, इथून पुढे या बाळांची काळजी तू घे, आहे की नाही. तर अशा अर्थानं आपण ती एक कविता ऐकू आणि रानवेडी कविता ऐकू म्हणून बस. तर बघा, पहिल्यांदा रानवेडी सांगतो. तोही तसाच विषय आहे. आपल्याला आपलं रान कळलं पाहिजे. आता मग अशी आम्ही डोंगरवरून इकडून फिरून आलो, आपलं रान आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं कळलं पाहिजे. मी जेव्हा कविता लिहायला लागलो, ऐकायला येतं ना बरोबर, तुम्ही वाटल्यास फिरते राहा, नाही तर हे इकडं उभे राहा, वाटल्यास पाठीमागून ते वाकून वाकून बघू राहिले. तर असं ती कविता सांगतो. त्याच्या अगोदर तुम्हाला एक लक्षात आणून देतो का आपलं हे जे आदिवासी तत्वज्ञान आहे, आपली बोलीभाषा, आपलं रान, बघा माझे कार्यक्रम भारतभर होत असतील पण वर्णन मात्र इथलंच आहे, भाषा मात्र इथलीच आहे आणि ती इतकी प्रामाणिकपणे आलेली क ती सगळ्यांना शांतपणे ऐकावी लागते. महाराष्ट्रातली सगळी पोरं ह्या कविता शिकून पुढे चाललेली आहे. थांबा, तुम्ही बोलू नका.